याला घाबरायची गरज नाही. याला जर घाबरून राहिलो तर तहानेने असेच मरून जाऊ. त्यापेक्षा लढून मरूया. काही होणार नाही रे, कोणीही पुढे येणार नाही. आपण स्वामींचे भक्त आहोत, भीती आपल्याला शोभत नाही. जा तुम्ही पाणी घ्या. स्वामी आहेत आपल्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सदाशिव, तू ठीक आहेस ना? रंजित, किती ओरडतोस? हे बाई येऊन जाते गावकऱ्याला. जा घेऊन चाल पटपट. चला नाही का? हे रे, आले का तुमचे स्वामी तुम्हाला वाचवायला? तुम्ही दोघांनी ब्रिटिश सरकारशी द्रोह केलाय. याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे. फार स्वामी स्वामी करत होतात ना रे. काय आज स्वामींचा प्रकट दिन आहे ना? हा, मी तर असं ऐकलं की त्या फुलाला ते वारून टेकलं की तुमचे स्वामी प्रकट होणार. मग त्याच ठिकाणी तुम्हाला देहदंडाची शिक्षा देतो. बघू दे ना तुमचे स्वामी तुम्हाला वाचवतात का ते. बघतो स्वामी वाचवतात का तुम्हाला ते. स्वामी स्वामी करताय ना. रणजित, जगात कोणालाही आव्हान दे, पण स्वामींच्या भक्तांना, स्वामींच्या कृपेला आणि स्वामींना कधीच आव्हान देऊ नकोस. रणजित सावकार असं करू नका हो. सावकार असं पाप आधी घेऊ नका. दुष्काळाची परिस्थिती. रणजित सावकार, अधिकाराचा गैरवापर करू नका. पाप करू नका. लोकांचे शिव्या शाप तळतळाट घेऊ नका. आशीर्वाद मिळवा. सत्ता काय हो, क्षणिक असते, पण पापाचा डाग हा कायम राहतो. आशीर्वाद कोणाचे? तुमच्या त्या स्वामींचे? स्वामींचे? अरे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या? बोला ना, कोणाचा आशीर्वाद? स्वामींचा. स्वामींचा आशीर्वाद. कुठे आहेत तुमचे स्वामी? सांगा ना. कुठे आहेत स्वामी? कुठे आहेत? बोलवा, बोलवा तुमच्या स्वामींना. बोलवा ना, बोलवा. तेच म्हणते मी रणजित सावकार, स्वामींना बोलवा. सुंदरा मावशी, सांगून टाका बघू यांना स्वामी कधी येणार आहेत ते. तुम्हाला माहिती आहे ना, सांगाच यांना. बोलवा, बोलवा तुमच्या स्वामींना. बघू दे ना वाचवतात का तुम्हाला ते आज. सावकार थांबा, थांबा. आपण जर सगळ्यांनी मिळून ठरवलं ना तर यांना एका क्षणात चिरडून टाकू. पण मग ह्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? भक्ती म्हणजे शक्ती, पण तिचा संयमाने वापर केला ना तर ती दिव्य ठरते. आपल्याला यांना भानावर आणायचे.
ब्रिटिश सरकारला भानावर आणायचे. आपल्या स्वामी भक्तीला, आपल्या स्वामी देवांना आव्हान देत आहेत नाही. मग चला करा सुरू. स्वामी देवांना इतक्या आर्ततेनं हात मारा ना की स्वामी देव धावून आलेच पाहिजेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 अरे थांब ना, ए बाबा थांबा ना, थांब ना, भगत थांब. श्री स्वामी समर्थ. थांब ए. श्री स्वामी समर्थ. ए, श्री अरे थांब ना बाबा, ए डोक्यानं बोलू, थांब. श्री थांब ए. स्वामी थांब ए. समर्थ. अरे हे बघा, लोखंडी खांबाला पालवी फुटली. हे कसं काय शक्य आहे? स्वामी देवांनी संकेत दिला. वारुळाला फुलांनी स्पर्श केला. रणजित सावकार, स्वामी देव प्रकट होणार. स्वामी देव प्रकट होणार. स्वामी देव प्रकट होणार. आता तुमच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा. तयार राहा स्वामी देवांच्या कोपाला. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जेव्हा जेव्हा मनुष्य जातीवर नैसर्गिक संकट आलं तेव्हा तेव्हा शाकंभरी रूप लोकांच्या कल्याणाकरता धावून आला आहे. आमच्या लेकरांना आम्ही अन्न पाण्या वाचून कधीच तडफडू देणार नाही, कधीच नाही. स्वामी, या रणजितने लोकांना खूप त्रास दिलाय. स्वामी, भक्तांचा अपमान केलाय. स्वामी, स्वामी, याला शिक्षा झालीच पाहिजे. हो स्वामी देवा, यांना शिक्षा झालीच पाहिजे. खूप त्रास दिलाय यांनी सगळ्यांना. हो स्वामी, याला शिक्षा व्हायलाच हवी. याने खूप त्रास दिलाय सगळ्यांना. मी तर म्हणतो सुळावर चढवा याला. स्वामी, याला सोडू नका, शिक्षा द्या. खूप अत्याचार केलाय याने. त्याला इतकी सोपी शिक्षा नाही द्यायची. रणजित, तुझी शिक्षा हीच
की तू कितीही खाल्लंस तरी तुझी भूक भागणार नाही आणि कितीही पाणी प्यायलास तरी तुझी तहान शमणार नाही. काहीही वेळ काढूपणा चाललाय नुसता. पोटभर नेहारी करून आलोय मी. मुरड का भरायला लागले? ऐक, जठराग्नी पेटलाय माझा. मला मला भूक लागली आहे. भूक लागली मला ना. खायला पाहिजे काहीतरी आता. भूक लागली. अरे मला मला ताण पडा लागले रे. मला भूक लागली. मला खायला दे ना काहीतरी. मला भूक लागली. बघतो काय माझ्याकडे. भूक लागले. भूक लागले. ताण लागले. भूक लागले. भूक लागले. माझी ताण भागत नाही. कसं कोरडा पडायला लागला. असं काय होतंय मला. मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागले. भूक लागले. मला खायला द्या ना. मला खूप भूक लागली. मला खूप भूक लागले. भूक लागले. मला खायला द्या ना. अरे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात. सत्ता, पद, अधिकार हे लोकांनी तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं फळ असतं. त्या विश्वासाचं तुम्ही रक्षण करायला हवं होतं. त्यांना जपायला हवं होतंस. त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्यास. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. पण तू काय केलंस? ज्यांच्या आधारावर तू उभा आहेस त्यांना सुछळलंस. त्यांच्याच अश्रूंवर तू तुझा अहंकार पोसलास. त्यांच्या भुकेची थट्टा केलीस. त्यांच्या तहानेची थट्टा केलीस. एक गोष्ट लक्षात ठेव. सत्ता कधीच माणसाला मोठं बनवत नाही. त्याच्यातली माणुसकी त्याला मोठं बनवते. ज्याच्याकडे अधिकार असतो त्याच्याकडे जबाबदारी तितकीच मोठी असते. अधिकार जर करुणेशिवाय वापरला तर तो न्याय नाही, अत्याचार ठरतो. जा आता भोग. जे पेराल ते चुकवतं.
कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. चल जा. खूप भूक लागले मला, ताण लागले, खूप भूक लागले, ताण लागले. सुधा, हरीश, तुम्ही जे काम केलं ते साधं नव्हतं. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना एका झेंड्याखाली एकत्र केलं, त्यांच्यातला भेद मिटवला. तुम्ही लोकांना एकत्र उभं केलं, हेच सर्वात मोठं कार्य आहे. कारण संकटाच्या काळात एकतेची शक्ती मोठी असते. तुम्ही लोकांना हेच समजावलं की अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे बंड नव्हे, तर ते धर्माचं रक्षण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतेतून शक्ती जन्माला येते आणि त्या शक्तीतून परिवर्तन. आज तुम्ही लोकांना जागं केलं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, त्यांच्या मनात आशेचा दीप पेटवला. हे खूप मोठं काम केलं तुम्ही, आणि आम्हालाही हेच अपेक्षित होतं. भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, तर भक्ती म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत. आणि आज तुम्ही त्या भक्तीची खरी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय आहे आनंदाची बातमी? सांगा लवकर. सरकारने गावकऱ्यांचा शेतसारा माफ केलाय. ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही पाणी मिळेनासं झालं, तेव्हा त्यांना शहाणपण सुचलं. पण स्वामी देवा, तुम्ही कुठे होतात आणि येत का नव्हतात? नीट ऐका, आम्ही कायम या पृथ्वी तलावर तुमच्या समोर प्रत्यक्ष उभे राहणार नाही. आज आसमानी संकट आलं, भविष्यात अशी अनेक संकट येणार. रणजित सारखे दानव उभे राहणार, त्यावेळी तुम्हाला स्वतःला लढावं लागेल. आमचं नाव, उपदेश, कृपा तुमच्या बरोबर आहेच, पण आम्ही प्रत्यक्ष नसू त्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी उभं राहता यायला हवं. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा, कर्म नीट ठेवा, संकटाशी लढत राहा. गुरु म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धैर्य सोडू नका, एकता सोडू नका. हरीश, सत्याचा मार्ग सोडू नकोस. कायम नामस्मरण करत राहा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी
सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कविराज, अहो घाला घाव आता त्याच्यावर. काय बरोबर ना? हा म्हणजे बरोबर तुम्ही, पण तुम्हाला पण पटलं बघा. घाला घाला. तसंही त्या झाडाचा काही उपयोग नाही आता. हा घाला. थांबा. ती कुऱ्हाड खाली ठेव. स्वामी, अहो हे झाड उगाच जागा अडवू नये. नाही, पूर्णपणे वटलंय ते आता. ह्याचा काही उपयोग नाही. या झाडाला ना पालवी येणार, ना पानं येणार, ना फुलं येणार. आता हे झाड पुन्हा वाढणार नाही. कोण म्हणतं वाढणार? या झाडाने जगण्याची जिद्द अजून सोडलेली नाहीये. ते तग धरून उभं आहे. नाही स्वामी, मला नाही वाटत ते तग धरेल. पूर्णपणे वटलंय आता ते. कपिले, तू नीट निरीक्षण केलं नाहीस. नेहमीप्रमाणे वरवर बघून निर्णय घेतलास. वरवर दिसतं ते सत्य नसतं. आतमध्ये लपलेलं जीवन हेच खरं सत्य असतं. घाईत घेतलेला निर्णय कधीतरी कोणावर तरी अन्याय करणारा ठरतो. झाडाला पालवी फुटली. झाडाला पालवी फुटली. हीच या झाडाची आशा आहे. या छोट्या अंकुरातूनच या झाडाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. कायम लक्षात ठेवा, आयुष्य कधीच संपत नसतं. फक्त संधीची वाट बघत असतं. आयुष्य कुठल्याही क्षणी नव्याने सुरू होऊ शकतं. फक्त आपण संधी दिली पाहिजे. जो नियम झाडांना तोच माणसांनाही लागू होतो. स्वामी कोणाबद्दल बोलतायत? अहो, कुणा भक्ताला उद्देशून बोलत असतील. काही दिवसात कळेल आपल्याला. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
कुठे गेले ते दिवस? लवकर या, लवकर. सुभेदार आलेत, सुभेदार. अभिनंदन सुभेदार, तुम्ही आज सुभेदार झालात. खरंच घराचं ना भाग्यच उजळलं. यात माझं काही नाही, सगळी स्वामींची कृपा. देवाची आणि स्वामींची कृपा आहे हो तुझ्यावर. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. ठीक आहे, आधी तोंड गोड करा. तुम्ही सुभेदार झालात ना, ह्या आनंदात मी अख्ख्या गावभर लाडू वाटणार. सगळ्यांना ओरडून सांगणार आहेत आमचे हे सुभेदार झालेत. होय होय, आधी देवाला नमस्कार कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गोमती, मामनजी आले का? हो आले की. पण आता नुसतं मामांजी नाही, ह सुभेदार मामांजी म्हणायचं. स्वामी, मामनजींवर ही अशीच कृपा ठेवा. आजी, सुभेदार बनणं म्हणजे केवढा मोठा बहुमान आहे. आणि स्वामी, तुमच्या कृपेमुळेच त्यांना हा मान मिळाला. लाडू, सुनबाई अख्ख्या गावाचं तोंड गोड करणार आहे. तू हे तोंड गोड कर. तुम्ही हा लाडू माझ्यासाठी का आणलात? मामनजींना कळलं तर? तुम्हाला माहितीये ना आजी, मला गोड दोड खाण्यास मनाई आहे. मी विधवा आहे. गेली 6 वर्ष मी गोड खाल्लेलं नाही. आणि आता गोडाची चव कशी असते तेही मी विसरले. नकोच ते. आता खाल्लं तर पुन्हा गोड खाण्यास मन असूसणार. आणि नंतर कधी मिळेल माहित नाही. त्यापेक्षा नकोच. इतकी वर्ष काढलीस ते काढलीस, पण आता मला ते बघवत नाहीये. खाऊन घे. आणि कधी गोड खावंसं वाटलं ना तर मला सांग, मी करेन हो व्यवस्था. नको, माझ्यासाठी तुम्ही मामनजींच्या विरोधात जाऊ नकात. त्यांना ह्या गोष्टी मान्य नाहीत. तुम्ही त्यांच्या आई असून त्यांनी तुम्हाला ही अशी सूट नाही दिली. मग मी तर फक्त सून आहे. इतकी वर्ष मी भोगलं ते भोगलं, पण तू आता ते भोगायचं नाहीस.
विराज पटापट करा. गया ते आले की त्यांना स्वामींसाठी तांबूल करायचंय. वेळ नका घालव. सुंदरा मावशी, झाला का तुमचा हार करून? कपिला ताई, अहो किती दमता, किती काम करता, जरा बसा शांत. प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाचा खेळ चालू असतो. कधी आनंद जिंकतो तर कधी दुःख, पण खेळ चालूच राहतो. आज आम्हालाही एक खेळ खेळायचा आहे. खेळ? सुंदरा मावशी, या बाहुल्या कशासाठी आहेत? कपिले, सुंदरे, गया, तुम्ही तिघी इकडे या आणि याच्यातली एक एक बाहुली निवडा. हो स्वामी देवा. काय काही येत आहे का ध्यानात? सुंदरे, आंटी बाहुली. कपिले, तुझ्या हातातली बाहुली आण. स्वामी, नक्की काय करताय तुम्ही? नाही म्हणजे ह्या खेळातून तुम्हाला काय सांगायचंय? स्वामी, हे नक्की काय केलं तुम्ही? नाही म्हणजे काही कळलं नाही हो मला. कपिला ताई, स्वामी देवांनी आज आपल्याला खूप मोठं सत्य दाखवलंय. आपल्या आयुष्यात 3 प्रकारची लोक असतात. आता पहिला प्रकार, कपिला ताईंच्या हातातली बाहुली आहे ना, तशी लोक. ही लोक काय करतात? आपलं सगळं ऐकून घेतात आणि आपलं जे काही ऐकतात ते दुसऱ्या कानाने सोडून देतात. ह्या लोकांना ना आपल्या कुठल्याही गोष्टीशी काही देणं घेणं नसतं. आता दुसऱ्या प्रकारची लोक, गया ताईंच्या हातातली बाहुली. ह्या प्रकारची लोक काय करतात? आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतात आणि मग आपल्या स्वार्थानुसार, आपल्या बुद्धीप्रमाणे आणि संस्कारानुसार
आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर पसरवतात. पण आता ही माझ्या हातातली भावली, तिसऱ्या प्रकारची लोक, ही फार दुर्मिळ असतात हो, आणि अतिशय महत्वाची असतात. ही लोक आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतात, मनात साठवतात आणि आपल्या बरोबर खंबीरपणे उभी राहतात. ही अशी लोक आपल्या आयुष्यात असतील ना, तर त्यांची कदर करायला हवी. बरोबर ना स्वामी देवा? आमच्या गोमतीच्या आयुष्यातही अशीच एक व्यक्ती आहे, भागीरथीच्या रूपात. जिथे आम्हाला प्रत्यक्ष जाणं शक्य नसतं, तिथे आम्ही अशीच एक व्यक्ती पाठवत असतो. काय चालवलंय हे? पूर्वापार चाललेल्या रूढी परंपरा मोडायला निघालीस? विधवा सुनेला गोड खाण्याचा किंवा कुठलाही आनंद उपभोगण्याचा अधिकार नाही, हे तुला मी सांगायला हवं. अहो सासूबाई, तुम्ही आयुष्यभर पथ्य पाळले आणि आता हिच्यासाठी का मोडताय? इतकी वर्ष मी सगळे नियम पाळले, मन मारून जगत राहिले, म्हणूनच मला माहितीये की हे किती कठीण असतं ते. आणि हिच्या बाबतीत ते मी होऊ देणार नाही. इतके दिवस रीती परंपरा पाळायच्या म्हणून मी गप्प होते, पण आता ते शक्य नाही. आणि काय फरक पडतो रे एखाद्या विधवेने गोड खाल्लं तर? काय फरक पडतो हे मी तुला नव्यानं सांगायला नको. चटक लागते, चटक, गोड खाण्याची चटक, मग नटण्या मुरडण्याची चटक, सगळ्याची चटक लागते. आणि घरातल्या विधवा बाईला आपण एवढं स्वातंत्र्य देऊ शकतो? समाज काय म्हणेल? सगळीकडे चीतू होईल आपली, आपल्याला वाळीत टाकतील, वाळीत. हो, शिवाय माझ्या मुलाच्या आठवणी बाबतीत तू अन्याय नाही का ठरणार? हिच्या पाय गुणाने गेलाय तू, हिच्या पाय गुणाने गेलाय तू, हिच्या पाय गुणाने गेलाय तू. ही घरात आली आणि अपशकुनी पांढऱ्या पायाची तिने घरात पाऊल ठेवलं आणि काही महिन्यातच माझा मुलगा गेलेला. अहो, एवढा वेळ कोणी झोपतं का? उठा चला पटकन. ऐकताय ना? उठा ना. अहो उठा ना. अहो अहो उठा. अहो उठा ना. सासूबाई, आजी, मामांजी, इकडे या ना लवकर. काय झालं? संपत? 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 हे संपत, अरे काय होतंय? संपत, अरे उठ ना बाळा. संपत, काय झालं? काय होतंय? मी केव्हापासून यांना जागा करते, पण हे उठतच नाहीयेत. काय झालं? अहो जा वैद्यांना बोलवणार ना. हे संपत, संपत, नाही संपत. अरे एवढ्या लवकर का रे गेलंस?
अजून हे जग पण पाहिलं नव्हतंस तू. काय होऊन बसलोय? काय झालंय यांना? सांगा ना काय झालंय? अगं पण सुनबाई, तेव्हा आजाराची साथ आली होती, कितीतरी लोक गेली होती, त्यात हिचा काय दोष? पण त्या साथीत मी माझा संपतही गमावला ना. त्याला कारणीभूत कोण? हिच्यामुळे मी माझा मुलगा गमावला. या घराचा वारसदार गमावला. या घराचा आनंद हिरावला गेला. त्यामुळे हिला आनंदी होण्याचा अधिकार नाही. हिला कुठलं सुख मिळू शकत नाही. अगं 6 वर्षापूर्वी घडलेली दुर्दैवी घटना तिची शिक्षा गोमतीला आत्ता मिळणं चुकीचं आहे. आणि तिचा काहीही दोष नसताना. आई, पुरे झालं आता. पूर्वापार जे चालत आलंय तसंच चालत राहणार. तिला आनंदाने जगण्याचा अधिकार नाही. असंच जगायचं आणि असंच मरायचं. मी सांगितलं ना आजी, माझ्यासाठी काहीही करू नका. उगाच वाईटपणा नका घेऊ. पण मी कुठं जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दे असं म्हणत होते. पण कधीतरी गोडधोड खायला काय हरकत आहे ग? पदार्थातला गोडवा चाकता येत नाही हे खरं आहे, पण तुमच्या मायेचा गोडवा मला रोज मिळतो. हे तितकं पुरेसं आहे मला. आजी, तुम्ही माझ्यासाठी दुःखी होऊ नका. हेच माझं आयुष्य आहे आणि मी ते स्वीकारले. जा, उडून जा. अरे जा, तुझा आकाश तुझी वाट बघतोय. जा. स्वामी, असं का होतंय? हा काजवा उडून का जात नाहीये? स्वामी, अहो प्रत्येकाला स्वातंत्र्य हवं असतं, मग हे असं का? हो ना स्वामी, आतापर्यंत हा काजवा या मडक्यात कैद होता, पण आता तर त्याला स्वातंत्र्य मिळाले उडून जाण्याचं, तरी तो उडून का जात नाहीये? कपिलाताई, अहो कधी कधी कैदच आयुष्य वाटायला लागते. आता या काजव्याचंच बघा ना, त्या छोट्याशा मडक्यात राहता राहता त्याला आता हेच त्याचं संपूर्ण विश्व वाटायला लागले. मग उडून जाण्याची, मुक्त होण्याची उर्मीच मरून जाते आणि मग मन स्वतःला समजावतं आता हेच आपलं आयुष्य. हो ना स्वामी देवा? नाही, पण मग यात दोष कोणाचा?
या काजव्याला ज्याने मडक्यात कैद केला त्याचा, की स्वातंत्र्य मिळूनही न उडणाऱ्या या काजव्याचा? जैसी सोच वैसी जिंदगी. गोमती, समजून घे, जगून घे. अरे हे काय, थोडंच शेण शिल्लक आहे. अजून घेऊन यावं लागेल. थांब. बाहेर पडलीस तर याद राख. काय ग, बाहेर जाण्याची संधीच शोधत असतेस ना तू? अहो नाही सासूबाई, थोडंच शेण शिल्लक होतं, अजून लागेल म्हणून तेच आणायला जात होते. हो का? म्हणजे बाहेर एकटी हिंडायला तू मोकळी? काही गरज नाही, नोकराला सांगेन, तो आणून देईल शेण. नमस्कार. महादेवाच्या मंदिरात पूजा घातली होती, त्याचा प्रसाद घेऊन आलोय. अरे वा, छान. मी सगळ्यांना देऊन येते. थांब, बोला गुरुजी. हा प्रसाद घे. सासूबाईंना दिलात ना? तो त्यांच्यासाठी होता, हा तुझ्यासाठी. माझ्यासाठी? नाही, नको. मला गोड खायला मनाई आहे. देवाचा प्रसाद आहे, नाही म्हणू नकोस, पाप लागेल. चालेल? पण माझे हात. आकर, मी भरवतो. ये बाळा. ही फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात पुन्हा सुखाचे, आनंदाचे क्षण येणार आहेत, पण त्यासाठी तुला हात पसरावे लागतील. आहे तयारी तुझी? काय ग, तू अजून इथेच उभी आहेस? जा, कामाला लाग. सुनबाई, काय झालं ग? अगं काय झालं? का रडतीयस? श्रावणीबाई, हे घ्या पान सुपारी. पान सुपारी? माझ्या सुनेचं आज डोहाळे जेवण आहे. घरात पहिलं बाळ येणार म्हणून निमंत्रण देते सगळ्यांना. अरे वा, खूप आनंदाची बातमी दिली. तुमच्या घरात अशीच सुख समृद्धी राहो आणि तुझी सून आणि बाळ नेहमी सुखात राहो. येते हो नक्की मी. या बरं का वेळेवर. श्रावणीबाई, तुम्ही एकटीनेच या. एकटीच? तसं म्हणजे तुम्ही या, मला आवडेल.
म्हणजे गोमतीला घेऊन येऊ नका. सुनबाई, तुला आमच्या दोघींसाठी वाईट वाटतंय ना? पण हे आमचं प्रारब्ध आहे बाई, त्याला कोण काय करणार? तुमच्यासाठी वाईट वाटत नाहीये मला. वाईट याचं वाटतंय की माझ्या सुनेचं डोहाळ जेवण मला कधीच बघता येणार नाहीये. हे सुख माझ्या नशिबात कधीच नाही. किती स्वप्न पाहिली होती मी. माझ्या मुलाचा संसार बघायचा होता, माझ्या नातवंडांना खेळवायचं होतं. पण नाही, सगळे स्वप्न मातीत मिसळली. माझा संपत गेला, माझा संपत गेला आणि सगळी स्वप्न घेऊन गेला. संपत. सुनबाई, अगं काय होतंय तुला? सुनबाई,